आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या पूर्वजांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण ज्या पूर्वजांमुळे आपण हे जग पाहिले, त्या पूर्वजांची आपण संपत्ती वापरतो. त्या पूर्वजांनी कमवलेला सगळा पैसा, अडका, नोकर, चाकर, गाडी, बंगला ह्या सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो. आणि त्या पूर्वजांचे आपल्यावर उपकार असतात. त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरिता आपण पूर्वजांच्या नावाने श्राद्धविधी करत असतो आणि त्यांच्या पितृ ऋणामधून आपण मुक्त होत असतो. मंडळी, तुम्हाला माहित आहे, अक्षय तृतीयाच्या दिवशी सुद्धा आपण आपल्या पितृ ऋणामधून मुक्त होण्याकरिता काही गोष्टी केल्या पाहिजे. खरं पाहायला गेलं तर आपल्या पितृपक्षामध्ये एक पंधरवडा असतो, त्याला पितृपक्ष म्हणतात. वर्षातून एक पितृपक्ष असतो. त्या पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांच्या नावामध्ये त्या ठिकाणी पिंडदान करू शकतो. त्यांच्या नावाने आपण पितृभोजन घालू शकतो. पण मंडळी, या पितृपक्षाच्या पश्चात सुद्धा एक अक्षय तृतीया असा एक महत्वाचा मुहूर्त आहे की या मुहूर्तावरती आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने विधी करू शकतो आणि त्या विधीचं फळ त्यांना 100% भेटतं. बरं, नेमकं अक्षय तृतीयाच्या दिवशी जे आपले पूर्वज आहेत, जे आपले पितर आहेत, हे नेमकंच जेवण्यासाठी आपल्या घरी येतात का? ते आपल्या घरी जेवणाकरिता आवर्जून येत असतात का? हा प्रश्न कधीतरी तुमच्या मनाला पडला असेल. बघा, आता पूर्वीच्या काळी काही लोक काय करायचे, अक्षय तृतीयाच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान करायचे, पित्रदान करायचे आणि त्या ठिकाणी तर्पण विधी, श्राद्ध विधी जे काय असेल ते पार पाडायचे आणि ते त्यांच्या पूर्वजांना मिळायचं सुद्धा. मग मंडळी, याच्या मागचं रहस्य काय? नेमकं अक्षय तृतीयालाच पितर आपल्या घरी जेवायला येतात का? त्याचा नेमका संबंध काय? आणि आपण अशा कोणत्या गोष्टी कराव्या ज्याच्यातून आपण मुक्त होऊ शकतो पितृ ऋणातून? आणि मंडळी, एक गोष्ट लक्षात घ्या, जर आपण पितृ ऋणामधून मुक्त नाही झालो तर आपल्याला पितृदोष लागतो. म्हणजे पितृदोषातून कायमची मुक्तता जर मिळवायची असेल तर आपल्याला अक्षय तृतीयाच्या दिवशी काही गोष्टी करायच्या आणि त्या आपण आवर्जून केल्या पाहिजे. त्याचं फळ आपल्याला मिळतं. मग मंडळी, आता सुरुवातीला मी सांगितलं की अक्षय तृतीयाच्या दिवशी आपले जे पूर्वज आहेत हे जेवण करण्याकरिता आपल्या घरी येतात का? आता प्रत्येकाच्याच घरी अक्षय तृतीयाचं जेवण चालू आहे. सगळेच लोक आज त्यांच्या पूर्वजांना जेवण देणार आहेत, अन्नदान करणार आहेत, त्यांच्या नावाने श्राद्धविधी, पिंडदान करणार आहेत. मग नेमकं त्याच्या मागचं रहस्य काय? अक्षय तृतीयाला त्या गोष्टी का केल्या जातात? अक्षय तृतीयालाच या गोष्टी आपण कशामुळे करतो? त्याचा नेमका महत्वाचा भाग काय, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि आपल्याला पितृदोषातून मुक्त व्हायचं असेल तर नेमका काय विधी आपण या दिवशी केला पाहिजे, त्याचं फळ आपल्याला काय मिळेल, हे सगळं सविस्तर मी सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 3.5 मुहूर्त आहेत आणि या 3.5 मुहूर्तामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान म्हणजे अक्षय तृतीयाला आहे. आता अक्षय तृतीयाला का स्थान आहे, त्याचं कारण म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी अनेक प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत, अनेक प्रकारच्या पुराण काळातल्या घटना घडलेल्या आहेत. आता जे भगवंताचे 24 अवतार आहेत त्याच्यातले 2-4 अवतार या दिवशी प्रगट झालेत. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा मातेची या ठिकाणी या दिवशी जन्म झाला. भगीरथाने गंगा पृथ्वीवर इथं आणली, याच दिवशी आणली. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या या दिवशी घडल्या. पण मंडळी, आपल्या पूर्वजांना मुक्त करण्याचं आणि अक्षय तृतीयाचा काय संबंध आहे हे आपल्याला जाणून घ्यायची इच्छा झाली असेल तर मंडळी, सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला दाखला देणार बघा, गरुड पुराणातला. आता गरुड पुराण काय सांगते, ज्यावेळेस भगवान कृष्णाचा आणि युधिष्ठिराचा संवाद चालू होता त्यावेळेस युधिष्ठिराने प्रश्न विचारला की भगवान, नेमकं अक्षय तृतीयाच्या दिवशी पूर्वजांना श्राद्धविधी का करतात, त्याचं कारण काय, पूर्वज आपल्या घरी जेवायला का येतात? तर त्या टायमाला भगवान कृष्ण परमात्मा गरुड पुराणात सांगतात, हे युधिष्ठिरा, या दिवशी जे काही आपण करू ते अक्षय राहतं. काय राहतं? अक्षय म्हणजे क्षय पावत नाही. अक्षय म्हणजे काय? क्षय पावत नाही. आपण या दिवशी ज्या ज्या क्रिया करू त्या क्षय पावत नाही आणि म्हणून आपण आपल्या पूर्वजांसाठी ज्या ज्या विधी करू त्या कधी क्षय पावणार नाहीत. म्हणजे त्याचं फळ आपल्याला 100% भेटणार. आता इतर वेळी जर आपण काही विधी केल्या तर त्याचं फळ आपल्याला भेटू शकत नाही किंवा कदाचित भेटन सुद्धा. पण अक्षय तृतीयाच्या दिवशी जे आपण पूर्वजांसाठी करू त्याचं फळ आपल्याला मात्र 100% भेटतं. तर मंडळी, मग या दिवशी करायचं काय? अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांपासून, पूर्वजांच्या पितृ ऋणातून मुक्त झालं पाहिजे. कारण जर आपण त्या ऋणातून मुक्त नाही झालो तर आपल्या घरामध्ये पितृदोष लागतो आणि या पितृदोषाचं फळ फार भयंकर असतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून मंडळी, या दिवशी आपण
तिल दान आणि उदक कुंभदान हे दान केले पाहिजे पूर्वजांच्या नावाने. आपण त्यांना जेवण तर दिलंच पाहिजे, परंतु मातीचा घडा म्हणजे आपण त्याला गाडग म्हणतो, ते पाण्याने भरलेला घडा आपण काही लोकांना दान करायचा, गरजू लोकांना दान करायचा. आणि आपण तीळ दान करायचे, तीळ, काळे तीळ आपण लोकांना दान करायचे. हे केल्यानं होईल काय मंडळी, तर आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळेल. याचं कारण अक्षयदान येतं, ते अक्षयदानाचं पुण्य त्यांना मिळतं आणि त्या अक्षयदानाच्या पुण्याच्या जोरावर त्यांचा वरचा प्रवास चांगला होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी पितर आपल्या घरामध्ये जेवायला येतात, त्याचं कारण ते अक्षय पुण्य त्यांना मिळालेलं असतं आणि त्या अक्षय पुण्याच्या जोरावरती प्रत्येक अक्षय तृतीयाला तुमचे पूर्वज तुमच्या घरी जेवणाकरिता येत असतात. म्हणून त्यांच्या नावाने आपण चांगल्या प्रकारचं उत्तम भोजन त्यांना दिलं पाहिजे, उत्तम प्रकारे दान केलं पाहिजे. असं केल्याने अक्षय तृतीयेचं पुण्य आपल्या पदरात नक्की पडतं. तर मंडळी, सगळी माहिती गरुड पुराणामध्ये सांगितलेली आहे, ती तुम्हाला सांगण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.